तर आम्ही या आणखी व्यवसायाची मग वृद्धी करू, त्याच्यामध्ये आणखी वाढ करू आणि त्याचा विस्तार करू. यामधला 230 कोटींचा संदर्भ आत्ताच लक्षात ठेवा, कारण तो आकडा परत या एका कागदात येणार आहे आणि तो कशा संदर्भात येणार आहे तेही सांगतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला प्रसंग आणि या दोषी नावाच्या व्यावसायिकाचं नाव याच्यासाठी घेतलं की पुण्यातल्या एका पब्लिक ट्रस्टची जागा, समजून घ्या, पब्लिक ट्रस्टची जागा पुण्यातले बिल्डर, नामांकित बिल्डर, त्यानंतर पुण्यातले मंत्री, भाजपचे मंत्री, त्यानंतर महाराष्ट्राचे जे चॅरिटी कमिशनर आहेत ते, म्हणजे थोडक्यात राजकीय नेते, बिल्डर आणि प्रशासन या सगळ्यांनी एकत्रित येऊन पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या जवळपास 400 ते 500 कोटी रुपयांचं असलेलं व्हॅल्युएशन असलेलं हे संपूर्ण एक 3.5 एकराचा भूखंड हा एकत्रितपणे खिशात कसा काय घातला, या सगळ्याची आजची स्टोरी आहे. जागा पब्लिक ट्रस्टची, पण ती विकली पण, विकताना त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पण दिले आणि सगळ्यात महत्वाचं काय, मंत्र्याच्या फक्त आशीर्वादाने काम नाही झालंय, तर याचे कागदोपत्री पुरावे आज मी सगळ्या घेऊन आलेलो आहेत. एका पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी कशा पद्धतीने विकण्यात आली, खूप इंटरेस्टिंग तारखा, त्याची क्रोनॉलॉजी आणि रंजक असा हा सगळा घटनाक्रम सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि अर्थात मी ओंकार वाबळे. आता मी पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये, म्हणजे जो पुण्यातला एक अत्यंत प्राईम एरिया आहे राहण्यासाठी, वेगवेगळ्या नेत्यांची सुद्धा मॉडेल कॉलनीमध्ये घरं आहेत, या मॉडेल कॉलनीमधल्या जैन बोर्डिंग मध्ये उभा आहे. याच प्रिमायसेसमध्ये 3.5 एकराचा हा संपूर्ण भूखंड आहे. 3.5 एकरामध्ये एक पब्लिक ट्रस्ट तयार करण्यात आला. माझ्या पाठीमागे तुम्ही आता हे नाव जर बघितलं दिसेल तुम्हाला, शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग. हे काय आहे? इट्स अ बॉईज हॉस्टेल, मुलांचं वसतिगृह, जैन मुलांसाठी केलेली संपूर्ण प्रॉपर्टी आहे. हा पूर्ण पब्लिक ट्रस्ट आहे. याच्या बॅक साईडला तुम्ही आणखी गेला की एक ओपन स्पेस येतो आणि त्याच्या बॅक साईडला जैन धर्मियांचं एक मंदिर आहे, जे ऑपरेशनल मंदिर आहे. असं नाही की ती कोणती जुनी स्ट्रक्चर आहे किंवा ते वापरात नसलेलं किंवा कोणी जातच नसलेलं ज्याला आपण म्हणतो, असं नाहीये. वापरात असलेली सगळी जागा आहे. हॉस्टेल जुनं असलं तरी सुद्धा चालू स्थितीमध्ये आहे. अगदीच इमारत पडके आहे किंवा ती राहू शकत नाही अशा परिस्थितीत नाही. आता मूळ स्टोरीकडे येऊ आणि याच्यामध्ये मी जी एक एक नावं घेत जाईल, ज्या घटनाक्रम सांगत जाईल, तो अत्यंत महत्वाचा या सगळ्यामध्ये ठरेल. आणि मग या सगळ्यामध्ये पेपर टू पेपर एकेका व्यक्तीची कशी एंट्री होते, लिलाव किती रंजक पद्धतीने होतो आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर 2 दिवसामध्ये 70 कोटींचं लोन अगदी फटाफट मंजूर कसं काय होतं, सगळं समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली तारीख या सगळ्यामधली तुम्हाला जी सांगितली होती, नोव्हेंबर महिन्यातली, नोव्हेंबर 2023 ची सांगितली होती, ज्यावेळी या चकोर दोषी नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा माझ्या माहितीनुसार मुलगा चिराग जोशी आता संपूर्ण गोष्टी बघतात सगळ्या, आणि ही दोषी फॅमिली, यांचे रिलेटिव्ह वगैरे हे सगळ्या पब्लिक ट्रस्टवरती आहेत. हे स्वतः व्यावसायिक आहेत पण पब्लिक ट्रस्ट सुद्धा चालवतात, कारण त्यांचा तो पूर्वापार, त्यांच्या आधीचे पण काही फॅमिली मेंबर्स या सगळ्या ट्रस्टवरती होते. पण पब्लिक ट्रस्ट ऍक्ट काय सांगतो त्याआधी समजून मग याच्यामध्ये एक एक पुढे जाऊ. पब्लिक ट्रस्ट ऍक्ट सांगतो की तुमचा जर ट्रस्ट हा धोक्यात किंवा फायनान्शियल डिफिसिट मध्ये असेल, त्याच्याकडे चालवण्यासाठी पैसे नसतील, तर तुम्हाला 2 ते 3 मार्गांनी पैसे गोळा करता येतात. एक, तुम्ही पब्लिककडून रेव्हेन्यू गोळा करू शकता, म्हणजे पब्लिक फंड्स थ्रू तुम्ही येऊ शकता. आणि त्यानंतर मग समजा आपण असं म्हणू की हे हॉस्टेल बंद पडत आलेलं होतं, हे हॉस्टेल चालवायला पैसे नव्हते, तर मग तुम्ही पब्लिक फंड्स रेज करू शकता. दुसरं, तुम्ही आहे ती प्रॉपर्टी एखाद्या विकासकासोबत शेअर करून सेल करून नाही, विकून नाही म्हणते, शेअर करून की आता प्रॉपर्टीतला काही हिस्सा त्यासोबत तुम्ही पार्टनरशिप करून, ट्रस्ट स्वतः करून किंवा ट्रस्टची काही प्रॉपर्टी तुम्ही लीजवर देऊन त्यातून तुम्ही इन्कम घेऊ शकता. आणि त्याच्यावर तुम्ही जी सेवाभावी कामं करताय, तुम्ही हॉस्टेल चालवताय कमी पैशामध्ये किंवा मुलांसाठी आणखी काय खानावळ तुम्ही सुरू केली आहे, एखादं ट्रस्ट स्वतःचं मंदिर आहे तिथे जे धर्मदाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येतं, तर या सगळ्यासाठी तुम्ही फंड तुम्ही रेज करू शकता. पण इथे उलट आलंय. इथे असं झालंय की ट्रस्टीजने हात मिळवणी करून, आणि अर्थात बिल्डरचा ह्या सगळ्यावरती अशा प्राईम प्रॉपर्टीचा डोळाच असतो, यांच्यासोबत संगनमताने इथे जी लोक सगळी येतात यांच्या अपरोक्ष आहे तो 3.5 एकराचा प्लॉट विकून टाकलाय. याची विकण्याची प्रतिक्रिया इतकी इंटरेस्टिंग आहे, ती आता आपण समजून घेऊ. समजून घ्या. अमोक कलोटी नावाचे चॅरिटी कमिशनर आहेत महाराष्ट्राला. मी माहिती काढल्यानंतर मला कळलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ते नातेवाईक सुद्धा लागतात. ठीक आहे. 12 फेब्रुवारी 2024 या कलोटींची महाराष्ट्राच्या चॅरिटी कमिशनर म्हणून नियुक्ती होते. ठीक आहे. पुढची तारीख या सगळ्यातली अशी आहे की
21/4/2024 म्हणजे 21 एप्रिल 2024ला याच प्रिमायसेसमध्ये पुण्याचे मुरलीधर मोहोळ जे लोकसभेचे कॅन्डिडेट असतात ते, त्यानंतर आधीचे आमदार इथले शिरोडे आणि त्यांच्यासोबत दोषी जे इथले ट्रस्टी आणखी एक बॉडीवरती आहेत, हे सगळे महावीर जयंती असते म्हणून इथेच महावीर जयंतीला सगळे जैन बांधव जमलेले असतात. त्यासाठी त्यानिमित्ताने ह्या कम्युनिटीला भेटून त्यांची आपल्याला मतं वगैरे घेता येतील याच्यासाठी ते इथे प्रचाराला येतात, दर्शन वगैरे घेतात, सगळ्यांशी भेटतात, बसतात, गप्पा होतात. ओके, त्यानंतर तिथून निघतात. यानंतर पुढची तारीख येते ती म्हणजे 16/11/2024. एप्रिल महिना संपला, निवडणुका झाल्या, त्यानंतर आली विधानसभेची निवडणूक सगळी आणि मग 16 नोव्हेंबरला याचे ट्रस्टीज काय करतात तर या सगळ्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट ऑफ द प्रॉपर्टी हा तयार करतात की आता आपल्याला जागा विकायची आपलं ठरलंय. हे ट्रस्टीज त्यांचं ठरवतात. ठीक आहे, हे ट्रस्टीज ठरवतात आणि ते व्हॅल्युएशन प्रॉपर्टी ट्रस्टच्या वतीने करून टाकतात नोव्हेंबरला. आता नोव्हेंबरला हे सगळं त्यांचं फायनलायझेशन होतं. याचा व्हॅल्युएशन पेपर माझ्याकडे आता आहे. हे अगदी तारखेनुसारचा सगळा 16/11चा हा व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे. व्हॅल्युएशन रिपोर्ट 223 कोटींचा म्हणजे 224 कोटींचा जवळपास काढला, 99 लाख आहेत पुढे. ठीक आहे, याचं हे व्हॅल्युएशन करून घेतात. हे झाल्यानंतर बोर्ड ऑफ ट्रस्टकडून ट्रस्टीजला नोटीस येते आणि ट्रस्टीजला 13 डिसेंबरला सांगण्यात येतं की पुढच्या 4 दिवसात आपण या प्रॉपर्टी सेल संदर्भात मिटिंग कंडक्ट करतोय आणि त्यामध्ये मग तुमचे काय असेल ते विषय मांडा. 13 डिसेंबरला नोटीस इश्यू होते, 16-17ला मिटिंग होते, 17 तारखेला मिटिंग होते. 17 तारखेला मिटिंग झाल्यानंतर लगेच 20 तारखेला 3 दिवसात संपूर्ण प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशननुसार त्याच्या टेंडरिंगसाठी टेंडरिंगसाठी पब्लिक नोटीस जाहीर केली जाते. लगेच 3 दिवसात पब्लिक नोटीस जाहीर होते. पब्लिक नोटीस जाहीर झालं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट करतात की मेरिट डेव्हलपमेंट कन्सल्टंट हे याच्यासाठी नेमले जातात. म्हणजे काय की ही मेरिट नावाची फर्म याच्यासाठी नेमली जाते ते कन्सल्टंट म्हणून की ते या जागेचं व्हॅल्युएशन बघतील, ही जागा संपूर्ण बघतील आणि इथे जी डेव्हलपमेंट व्हायची आहे त्याच्यासाठीचे कन्सल्टंट म्हणून काम बघतील. मी सहज ते मेरिट सर्च केलं तर मला दिसलं की त्या मेरिटच्या ऑफिसमधल्या मेन खुर्चीवर जाऊन बसलेले आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. ठीक आहे, ओके. ज्यावेळी कन्सल्टंट नेमले जातात, कन्सल्टंट टेंडरिंगच्या ऑर्डर्स काढतात. कन्सल्टंट म्हणतात की इथे डेव्हलप करायची जागा विकायला रेडी झालेल्या आहेत. तर विकासक कोण आहेत? 3 विकासक या सगळ्यामध्ये येतात, रांजणेकर, बडेकर आणि गोखले. बघा, या तिघांचं पण माझ्याकडे डॉक्युमेंट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं. याच्यामध्ये या जागेचं टेंडरिंग कसं झालं हे दाखवलंय. आता जेव्हा हे 3 विकासक या सगळ्यामध्ये येतात त्यावेळी लिलावामध्ये मेरिट कन्सल्टन्सी असते आणि हे 3 जण येतात. आता यातलं पहिलं टेंडर बघू. हे गोखलेंचं टेंडर आहे. बघा, हे फायनलच झालं टेंडर आहे. हे टेंडर 230 कोटींचं